हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडगोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला झटपट अशी सिमला मिरचीची रेसिपी दाखवणार आहे. पण सिमला मिरचीमध्ये काहीतरी आपल्याला सिक्रेट वापरायचं आहे. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण काय वापरणार आहोत. तर इथे मी सिमला मिरची घेतलेली आहे. तर आपल्याला सिमला मिरची कट करून घ्यायची आहे. इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने कट करा. तुम्ही पाहू शकता मी चौकोनी कट केले आहे पण खूप बारीक सुद्धा नाही आहे. तर आपल्याला आपण जे काढलं होतं त्याचं देठ ते सुद्धा आपल्याला साईडने छान त्याला सिमला मिरची आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. त्यामुळे अजिबात सुद्धा आपली सिमला मिरची वायाला सुद्धा जाणार नाही. तर आपल्याला सिमला मिरची तिन्ही सुद्धा छान कट करून घ्यायची आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे. तर आपल्याला सिमला मिरची कट करून घ्यायची आहे. अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. तर इथं आपली सिमला मिरची सगळी कट करून झालेली आहे. कट केल्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये करा. टिफिनसाठी अगदी 2 चपात्या एक्स्ट्रा खातील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी नक्कीच खातील. तर आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी तेलामध्ये छान तडतडून घ्यायची. मोहरी तडतडली की आपल्याला जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा छान व्यवस्थित तडतडून घ्यायचे. की इथे मी मोठा कांदा कट केला होता. आपल्याला कांदा घालायचा आणि ट्रान्सफर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की आपल्याला टोमॅटो घालायचं. इथे मी अर्धा टोमॅटोचाच वापर केलेला आहे. आपल्याला टोमॅटो घालायचं आणि छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो कांदा छान मऊ झाला की आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. इथे मी मिरची पावडर 1 चमचा, बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा आणि हळद घालायची आहे. आणि छान व्यवस्थित मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. मसाले परतले की चवीनुसार मीठ घालायचं आणि जी सिमला मिरची आपण कट करून घेतली होती ती सिमला मिरची घालायची आणि छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट होते. अगदी 5 ते 6 मिनिटात ही रेसिपी तयार होते. सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट होते. फारसा वेळसुद्धा लागत नाही. तर इथे आपली सिमला मिरची छान व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे. तर मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला सिमला मिरची व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर आधीमध्ये आपल्याला सिमला मिरची इथे मी 2 ते 3 वेळा हलवून घेतली होती जेणेकरून खाली कढईला लागू नये. तरी इथे पाहू शकता तुम्ही सिमला मिरची छान व्यवस्थित आपली शिजलेली आहे. तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आपल्याला जिन्नस म्हणून एक सांगितलं होतं आपल्याला की एक सिक्रेट वापरायचं आहे. तर इथे मी शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे. कूट घातल्यानंतर ह्याची चव काय भन्नाट होते. तर आपला कूट घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला भाजी. इथे मी भाजलेला कूट घातला होता म्हणून काही जास्त आपल्याला परतून घ्यायची गरज नाही. तुम्ही जर कच्चे शेंगदाणे वापरले तर अगदी 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित भाजी छान परतून घ्या. परतल्यानंतर भरपूर कट केलेली कोथिंबीर घालायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर तुम्हाला माझी आजची सिमला मिरचीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडगोरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ कुठनं पाहताय. तर बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला.